राष्ट्रीय बजरंग दल के नेता ने भूमाफिया के खिलाफ कार्रवाई करने की मांग। चेंबूर के पीएल लोखंडे मार्ग कदारिया नगर में भूमाफियों ने मैंग्रोव्स के पेड़ को काटकर अवैध तरीके से घर बना कर बेच रहे हैं। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार अस्थायी नेता से मिलकर इस काम को अंजाम दे रहे हैं। जैसा कि आप वीडियो में देख सकते हैं कि भूमाफिया को पुलिस और प्रशासन का भी डर नहीं है। राष्ट्रीय बजरंग दल के नेता ने मांग की है कि मुंबई पुलिस ने जिस तरह से गोवंडी नशा मुक्त का अभियान चलाया है, ठीक उसी तरह से भूमाफिया मुक्त गोवंडी और चेंबूर चलाना चाहिए। चेंबूर में अवैध निर्माण को लेकर राष्ट्रीय बजरंग दल के पदाधिकारी ने तिलक नगर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक शशिकांत पवार साहब को निवेदन देते हुए मांग की है कि जो भी शामिल है उनके ऊपर कार्रवाई करे। इस समय मुख्य अतिथि के तौर पर राजश्री गोंधळेकर, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्षा राष्ट्रीय महिला परिषद, गणेश पाटोळे, ईशान्य मुंबई विभाग अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल, दिनेश आहेर, मानखुर्द छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा अध्यक्ष उपस्थित रहे। नमस्कार, राष्ट्रीय बजरंग दल मधून आज माझ्या मॅडमने मला फोन केला होता सकाळी। मॅडम इथल्या दक्षिण मध्य मुंबईच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय महिला परिषद म्हणून। त्यांनी कॉल केला होता म्हणून आज आम्ही इथे जमलो की जे चेंबूरमध्ये कादिरिया नगर पीएल लोखंडे मार्गमध्ये जे भरपूर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे, तर या जागेवर कुठला हिंदू व्यक्ती असता तर आत्तापर्यंत कारवाई झाली असते। पण आज एवढं मोठं मुस्लिम जे तरुण आहेत एवढं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे, पण त्याच्यावर पोलिसांचे मध्ये वचक आहे की नाही याचा आज प्रश्न पडला आहे आम्हाला। आणि एवढा मोठ्या प्रमाणात जे अतिक्रमण चालू आहे प्रशासनाला माहिती पण असेल, पण तरीसुद्धा त्यांच्या नजरेखालून मध्ये एवढं मोठं भूमाफिया कसं काय चालू आहे। पवार साहेबांना आम्ही जे टिळक नगरचे पवार साहेब आहेत सिनियर साहेब त्यांना भेटलो आहे। त्यांनी आश्वासन दिले की आम्ही ती कारवाई करू। आम्ही जरी कारवाई नाही केली तरी राष्ट्रीय बजरंग दलतर्फे आम्ही शांत बसणार नाही आहोत। आणि वरिष्ठ पोलिसांमध्ये जे पोलीस आहेत त्यांना आम्ही मध्ये हे पण दिलं की जे भूमाफिया आहेत त्यांना MRTPच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। मध्ये कुठलाही मोठा भूमाफिया असो पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं न्यूज़ 15 लाइव। इस वक्त मैं मौजूद हूँ तिलक नगर पुलिस स्टेशन के यहाँ पर। अभी हमारे साथ बात किए राष्ट्रीय बजरंग दल के कुछ कार्यकर्ता थे। इनका कहना है कि जिस तरह से मुंबई पुलिस ने नशा मुक्त गोवंडी चलाया है, उसी तरह से मुंबई पुलिस लैंड माफिया मुक्त मुंबई चलाना चाहिए। और सभी जो पदाधिकारी थे इन्होंने वरिष्ठ पुलिस निरीक्षक पवार साहब से विनती की कि जल्द से जल्द जो है वो जो बनाया हुआ है अतिक्रमण किया हुआ है उसको BMC को पत्र भेजकर डेमोनेशन किया जाए। अगर डेमोनेशन नहीं होता है तो जो राष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ता है वो शांत नहीं बैठेंगे। और आप इस तरह से जो है उन्होंने जो वरिष्ठ पुलिस निरीक्षक है उन्होंने आश्वासन दिया, उनको राष्ट्रीय बजरंग दल के जो कार्यकर्ता उनको आश्वासन दिया है। आइए जानते हैं कि विश्व बजरंग दल के कार्यकर्ता राष्ट्रीय बजरंग दल के क्या कहते हैं। मी राजश्री गोंधळेकर, आंतरराष्ट्रीय हिंदू महिला परिषद चे अध्यक्ष आहे राष्ट्रीय बजरंग दल। आम्ही काल अर्ज दाखल केला होता पोलीस स्टेशनला की अतिक्रमण होतं आहे कादिरिया नगर पीएल लोखंडे मार्गला साई इंडस्ट्रीयलच्या इथे मोठ्या प्रमाणात होतं आहे। शफिक नावाचा इसम जो आहे तो मोठ्या प्रमाणात तिथे रूम वगैरे बांधून 1 BHK 1 RK असं बांधून सगळ्यांना तो विकतो आहे। या संदर्भात आम्ही काल इथे पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला। शशिकांत पवार साहेबांनी आम्हाला आज आश्वासन दिलं आहे की आम्ही BMCला लेटर पाठवून त्यांचा आढावा घेणार किंवा त्यांचं चौकशी होणार आहे याबद्दल आणि ते काम ते हे करणार आहेत। मॅडम, आत्ताच पोलिसांनी नशामुक्त गोवंडी म्हणून चालवला होता, आता असं वाटतंय की लँड माफिया मुक्त पण गोवंडी आणि चेंबूर झाला पाहिजे। बरोबर आहे हे, आणि त्याचसाठी आम्ही हे सगळं प्रयत्न चालू केलेले आहेत आता राष्ट्रीय बजरंग दल तर्फे। आणि इथूनही आम्ही याचं पूर्ण हे करत राहणार आहे, फॉलोअप घेत राहणार आहे। त्याच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय बजरंग दल आम्ही आंतरराष्ट्रीय हिंदू महिला परिषद
सगळे बजरंग दलचे जेवढे पदाधिकारी आम्ही याचा मागोवा घेणार, शांत बसणार तर नाहीच आहे. आणि कोणताही किती मोठा भूमाफिया असला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार की हे कारवाई याची व्हावी म्हणून. आणि त्यांचा हा जो सगळा चाललेला आहे भूमी अतिरेक तो आम्ही थांबवणारच आहोत कुठल्याही परिस्थितीत.